Welcome back students. Class 10th Science and Technology Part 1 Topic 1 Gravitation. Today we will discuss about Kepler's laws, Newton's universal law of gravitation. So previous session मध्ये आपण सेंट्रिपेटल फोर्स आणि सर्क्युलर मोशन हा पार्ट डिस्कस केला होता. सेंट्रिपेटल फोर्स संदर्भात थोडंसं आपण डिस्कस करूया पुन्हा एकदा आणि मग पुढे जाऊया आपण. So what is centripetal force? According to the definition, a force acts on a body or object moving along a circle. तर जो ऑब्जेक्ट आहे हा सर्क्युलर पाथमध्ये फिरतोय, so it is moving along a circle, and the force which is directed towards the center. Suppose you can see this man, he is rotating that stone in a circular path which is tied to a thread. तर या व्यक्तीने थ्रेडने स्टोन टाईड केलाय आणि तो सर्क्युलर पाथमध्ये फिरवायला. पण हे फिरवत असताना हा व्यक्ती जो आहे हा जी फोर्स अप्लाय करतोय ही फोर्स टुवर्ड्स द सेंटर, म्हणजे इथून फोर्स अप्लाय होते फ्रॉम द सेंटर, म्हणजे फोर्स अप्लाय झालेली आहे कुठे, टुवर्ड्स द सेंटर. फोर्सची डायरेक्शन कुठे आहे, टुवर्ड्स द सेंटर. आणि यामुळे हा जो स्टोन आहे हा सर्क्युलर पाथमध्ये कंटिन्युअसली फिरत राहणार आहे. ओके. आणि ॲज सून ॲज जर या व्यक्तीने हा थ्रेड जर सोडून दिला सेंटरमधून, तर हा जो स्टोन आहे हा ज्या ठिकाणी आहे सर्क्युलर पाथच्या ज्या ठिकाणी हा स्टोन आहे त्या ठिकाणाहून त्या सर्क्युलर पाथला परपेंडिक्युलर हा जो स्टोन आहे हा पुढे निघून जाणार आहे. सो ए सेंट्रिपेटल फोर्स इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द center. Remember this thing. Centripetal means center seeking. It is directing towards the center. So that is about centripetal force. Now let us move to the next part, that is Kepler's laws, which we will discuss today. So Kepler's laws of planetary motion, they are also called as Kepler's laws of planetary motion. So how planets uh, revolve around the sun in space. It can be well studied with the help of Kepler's laws. So planetary motion had been observed by astronomers since ancient times. So आपल्याला माहिती आहे अतिशय पुरातन काळापासून एन्शियंट टाइम्स पासून ॲस्ट्रॉनॉमर जे आहेत हे प्लॅनेटरी मोशन्स, ग्रहांची जी स्थिती आहे आकाशामधली, ग्रहांची जी पोझिशन आहे, ठिकाण आहे, रोजच्या रोज ते ऑब्झर्व करत आलेले आहेत. बिफोर गॅलिलिओ ऑल ऑब्झर्वेशन्स ऑफ द प्लॅनेट्स पोझिशन्स वेअर मेड विथ नेकेड आईज. तर पहा गॅलिलिओच्या अगोदर, कारण गॅलिलिओनं पहिला जो टेलिस्कोप आहे तो तयार केला हे आपल्याला माहिती असावं. ओके. सो त्याच्या अगोदर ज्यावेळी टेलिस्कोप नव्हता, दूरदर्शी अस्तित्वात नव्हती किंवा ज्याचा शोध अजून लागलेला नव्हता, त्यावेळी जे ॲस्ट्रॉनॉमर्स आहेत हे काय करायचे, प्लॅनेटची जी पोझिशन आहे रोजच्या रोज त्याचं ऑब्झर्वेशन करायचं, त्याचे निरीक्षण करायचे डोळ्यांनी, उघड्या डोळ्यांनी, आणि त्याच्या नोंदी ठेवायची. सो दे ऑब्झर्व द पोझिशन ऑफ प्लॅनेट्स विथ देअर नेकेड आईज. By the 16th century, a lot of data were available about planetary positions and motion. So up to 16th century ह्याबद्दल जे प्लॅनेटची जी मोशन आहे किंवा पोझिशन्स आहेत स्पेसमधल्या, याबद्दल बरीच माहिती अवेलेबल होती. आणि या माहितीचा अभ्यास जोहानस केपलर हा जो ॲस्ट्रॉनॉमर आहे यानं केलं. सो ही स्टडीड दिस ऑल डाटा आणि ॲट द एंड ऑफ हिज स्टडीज, त्याच्या स्टडीजच्या एंडला त्याचं असं लक्षात आलं, ही नोटिस्ड दॅट द मोशन ऑफ प्लॅनेट्स फॉलो सर्टन लॉज. सो बघा त्यावेळी फक्त लोक दूरदर्शी अस्तित्वात नव्हती, टेलिस्कोप नव्हता, पण उघड्या डोळ्यांनी रोजच्या रोज ऑब्झर्वेशन करून प्लॅनेट्सच्या पोझिशन लक्षात घेऊन किंवा त्याची मोशन लक्षात घेऊन नोंदी ठेवत होते, डाटा कलेक्ट करत होते. आणि ह्याच डाटाचा अभ्यास केपलरने केलाय. आणि त्या ॲट द एंड ऑफ हिज स्टडीज, त्याने त्याच्यावरती जो स्टडी केला त्याच्या एंडला त्याला असं समजून आलं की हे जे प्लॅनेट्स आहेत आकाशामध्ये फिरणारे, सो प्लॅनेट्स जे आकाशामध्ये मोशनमध्ये असतात ते पर्टिक्युलर लॉ फॉलो करतात. ओके. सो दे फॉलोज सर्टन लॉज.
He stated three laws describing planetary motions. ओके, सो ह्या सगळ्या ऑब्झर्वेशनवरून त्यानं आपले 3 लॉज स्टेट केलेले आहेत की जे काय करतात, दीज लॉज डिस्क्राईब प्लॅनेटरी मोशन, प्लॅनेट जे आहेत यांची मोशन स्पेसमध्ये कशी चालते, कशा पद्धतीने ते लॉ फॉलो करतात, हे केपलरने मांडलेलं आहे. These are known as Kepler's laws, which are given below. Okay, so let us study these laws. But before moving to the laws, at first what we will discuss one simple concept here, ellipse. तर इलिप्स म्हणजे लंबगोल मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो. सो इलिप्स इज अ कर्व which is obtained by when cone is cut by inclined plane. So here you can see in the diagram. So हा जो कोन आहे हा कट केला प्लेन मध्ये, इथं तुम्ही पाहू शकता. सो आय कॅन शो यू ऑल्सो. सो इफ वी कट दिस cone in inclined plane, then what happens? So look at this diagram. If we cut this cone in inclined, असा तिरका, inclined म्हणजे कोणामध्ये किंवा अँगल मध्ये जर आपण कट केला तर काय होतं, we get an ellipse. So ellipse is a curve obtained when cone is cut by an inclined plane. So you can see here this cone is cut in inclined plane and we get a curve. So हा जो दिसतोय तुम्हाला, हा जो दिसतोय इथं, जरा शार्पली मला इथं ड्रॉ करता आलेलं नाही, तरी पण तुम्ही लक्ष, मी डार्क करतो त्याला. सो हा जो कर्व इथं मिळालाय, दिस इज व्हॉट वी कॉल इलिप्स, की ज्याला आपण इलिप्स असं म्हणतो. आता इलिप्सच्या काही प्रॉपर्टीज आहेत बरं का. कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत पहा. इट हॅज टू फोकल पॉइंट्स. फोकल पॉइंट्स म्हणजे फोकल पॉइंट्स हे आपण इंग्लिशमध्ये लक्षात ठेवायचं आहे. जसं सर्कलला सेंटर असतो ना, तसं इलिप्सला फोकल पॉइंट्स असतात आणि इथं 2 फोकल पॉइंट्स आहेत. सो हिअर यू कॅन सी F1 अँड F2, दीज आर 2 फोकल पॉइंट्स. ओके, आणि काय म्हणले पहा, द सम ऑफ डिस्टन्सेस टू द 2 फोकल पॉइंट्स फ्रॉम एव्हरी पॉइंट, द सम ऑफ द डिस्टन्सेस to the 2 focal points from every point on the curve is constant. म्हणजे काय, सपोज हे 2 फोकल पॉइंट आहेत F1 आणि F2. तर मी काय करतो, या कर्व वरती 2 पॉइंट घेतो. इथं A घेतलाय, ॲज पर बुक आपण लक्षात घेतो, आणि इथं B घेतलाय. ओके, आता मी काय करतो, फोकल पॉइंट F1 टू A आणि F2 हे डिस्टन्स मेजर करतो. सो AF1, दिस विल बी युअर AF1 आणि हा AF2, दिस विल बी युअर AF2. सो याची सम घेतलेली आहे. देन आणखी एक पॉइंट आपण घेतलाय B, इथं घेतलेला आहे. सो अगेन BF1 हे डिस्टन्स आपण लक्षात घेऊ. सो BF1 आणि BF2 याची सम घेतलेली आहे. देन आणखी एक पॉइंट आपण इकडच्या बाजूला घेतलाय. सो देर इज अनदर पॉइंट विच वी हॅव टेकन ऑन द इलिप्स. सो CF1 प्लस CF2. तर ह्या ज्या सम केल्या, कोणताही पॉइंट या इलिप्स वरती घेतला, त्या पॉइंट पासून फोकल पॉइंटच्या अंतराची जर डिस्टन्सची आपण सम केली तर ही काय असते, इट इज ऑलवेज कॉन्स्टंट. म्हणजे पहा, ए पॉइंट साठी F1 आणि F2 मधलं डिस्टन्स कसं येणार, AF1 प्लस AF2, म्हणजे हे डिस्टन्स AF1 प्लस AF2 हे झालं. देन बी पॉइंट साठी BF1 प्लस BF2 आणि सी पॉइंट साठी लक्षात घेऊ आपण, फॉर पॉइंट सी CF1 प्लस CF2. ओके, थोडं जरा क्लिअरिटी नाही, आय विल चेंज इट. सो CF1 CF2 CF1 CF2. सो ह्या ज्या डिस्टन्सेस आहेत ह्या काय आहेत, कॉन्स्टंट असतात. ओके, सो हे A साठी, हे B साठी सम आहे आणि ही आहे सम C पॉइंट साठी. सो ह्या तिन्ही सम काय आल्या, कॉन्स्टंट आलेल्या आहेत.
यू कॅन ड्रॉ इलिप्स. तुम्ही एखादा इलिप्स ड्रॉ करू शकता, काही अवघड नाही. आणि त्यावरती फोकस बरोबर मिड पॉईंटला या इलिप्सच्या फोकस घेऊन तुम्ही ह्या डिस्टन्सेस मेजर करू शकता. यू विल गेट सेम ऑब्झर्वेशन. तुम्हाला सेम अशीच ऑब्झर्वेशन मिळणार आहेत. सो अगेन लेट F1 and F2 are the two focal points of the ellipse, and A, B, C are the 3 points. So according to the properties of ellipse, the sum of the distances to the two focal points from every point on the curve is always constant. म्हणजेच इलिप्स वरती कोणताही पॉइंट घ्या, त्या पॉइंट पासून फोकल पॉइंटच्या ज्या डिस्टन्सेस आहेत याची जर सम घेतली कुठल्याही पॉइंटसाठी, तर ती सम काय असते, कॉन्स्टंट म्हणजे सेम राहते, स्थिर राहते. हे आपल्याला इथं लक्षात घ्यायचं आहे. नाउ लेट अस मूव टू द Kepler's laws. So before that, what we have understood here, that Kepler's studied all the data available at his time. केपलरने आपल्या वेळी जो प्लॅनेटरी मोशन बद्दल अगोदरचा डाटा उपलब्ध होता याचा अभ्यास केला आणि त्याच्या असं लक्षात आलं की जे प्लॅनेट्स आहेत हे सूर्याभोवती फिरताना किंवा त्यांची जी मोशन आहे ती एका ठराविक लॉ नुसार चालते. ओके, आणि आता आपण ते लॉज पाहणार आहोत. पण हे जे लॉज आहेत हे पाहण्या अगोदर, तर हे लॉ पाहण्या अगोदर आपण पहिल्यांदा इलिप्स हा जो कन्सेप्ट आहे किंवा हा एक प्रकारचा कर्व आहे याचा स्टडी केला. याचं कारण आपल्याला पुढे समजून येईल का ते. ओके, सो केपलर्स फर्स्ट लॉ. सो लेट अस स्टडी. सो केपलर्स फर्स्ट लॉ स्टेट दैट द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट इज एन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. बघा आता तुमच्या लक्षात येईल आपण इलिप्स का पाहिला. याचं पहिलं कारण आपण प्लॅनेटच्या मोशनचा स्टडी करणार आहे. आणि केपलरनं काय स्टेटमेंट केलंय पहा, द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट. ऑर्बिट ऑफ प्लॅनेट मीन्स व्हॉट, द ऑर्बिट ऑर द पाथ इन विच प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन. सूर्याभोवती प्लॅनेट ज्या मार्गामध्ये फिरतात त्याला आपण काय म्हणतो, ऑर्बिट ऑफ प्लॅनेट. तर हे जे ऑर्बिट आहे हे कसं आहे, इट इज अन इलिप्स. इट इज अन इलिप्स. ते लंबगोलाकृती असतं आणि आपल्याला माहिती आहे इलिप्सला 2 फोकस असतात. तर या इलिप्सचा हा जो लंबगोलाकृती किंवा हा जो इलिप्टिकल पाथ आहे याचा एक फोकाय हा काय असतो, सन असतो. जसं आपण मागाशी पाहिलं की इलिप्समध्ये 2 फोकस असतात, अनेक वचन फोकस आहे आणि एक वचन फोकाय आहे असा उच्चार याचा होतो. सो म्हणजे हा जो इलिप्टिकल पाथ आहे त्याचा एक फोकस हा सूर्य आहे हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. सो दॅट इज द फर्स्ट लॉ. सो अकॉर्डिंग टू धिस फिगर, okay, I am going to explain it again. So what does it states, the planets, the orbit of planet is a orbit of planet is an ellipse which sun at one of the foci. तर प्लॅनेटची जी ऑर्बिट आहे ही इलिप्टिकल पाथ मध्ये असते. म्हणजे प्लॅनेट हे सूर्याभोवती इलिप्टिकल पाथ, इलिप्सच्या पाथ मध्ये लंबगोलामध्ये फिरतात आणि हा जो इलिप्स आहे त्याचा एक फोकाय जो आहे हा सूर्य असतो. ओके, 2 असतात त्यात. म्हणजे याचा अर्थ सूर्य हा त्या इलिप्सच्या एका फोकायच्या ठिकाणी येतो असा आपण अर्थ इथे लक्षात घ्यायचा आहे. ठीक आहे. सो दॅट इज द फर्स्ट लॉ ऑफ planetary motion given by Kepler. So again, according to the book, the figure 1.4 shows the elliptical orbit of a planet revolving around the sun. So इथं आपल्याला दिसतंय हा प्लॅनेट जो आहे हा इलिप्टिकल पाथ मध्ये फिरतोय आणि ह्या प्लॅनेट, इथं प्लॅनेट दाखवलाय ब्ल्यू शेड मध्ये. ओके, सो या प्लॅनेट साठी, so for this planet what happens, sun is planet is revolving around the sun in elliptical path, and the one of the foci is sun, which is shown in the this red color sphere. So that is the first law of Kepler's first law of planetary motion. थोडक्यात काय की प्लॅनेट्स हे सूर्याभोवती काय इलिप्टिकल पाथ मध्ये फिरतात. प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन इन इलिप्टिकल पाथ and sun is one of the foci of that elliptical path or that ellipse. Now let us move to the
नेक्स्ट पार्ट दॅट इज केपलर्स सेकंड लॉ. केपलर्स सेकंड लॉ. आता हा आपण केपलर सेकंड लॉ पाहणार आहोत. नाउ व्हाट इज दिस स्टेट्स the line joining the planet and the sun sweeps equal areas in equal intervals of time. तर हा लॉ आपण जरा वेगळ्या पद्धतीने लक्षात घ्यायचा. अगोदर काय करू, हा लॉ काय सांगतो त्याच्या अगोदर मी थोडी माहिती देतो तुम्हाला. सपोज हा प्लॅनेट ए या ठिकाणी आहे आणि या प्लॅनेटला ए टू बी या ठिकाणी जायला जेवढं टाइम लागतं तेवढंच टाइम सी टू डी या ठिकाणी जायला लागतं. सो एवढं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी प्लॅनेटला जेवढं टाइम लागतंय सेम टाइम ह्या प्लॅनेटला सी टू डी इथपर्यंत जाण्यासाठी आवश्यक आहे. ओके, सो प्लॅनेट takes equal time from A to B and from C to D. Okay, now what we will do here, we will consider area of A, B and Sun. हा जो एवढा पार्ट दिसतोय आपल्याला याचा आपण एरिया कन्सिडर करू. ओके, सो लेट कॉल इट ॲज ASB. एरिया जर आपण मॅथमॅटिक्सच्या लँग्वेजमध्ये घेऊ, एरिया ASB. ओके, नाउ फॉर C to D, प्लॅनेटला C to D या ठिकाणी जाताना एवढं डिस्टन्स तो कव्हर करतो आणि याच्यासाठी पण टाइम तेवढंच लागलेलं आहे, टी एवढं. आणि मग आता हा एरिया आपण कन्सिडर करू CSD. ओके, त्याला म्हणूया आपण एरिया ऑफ C, S and D. ओके, नाउ अकॉर्डिंग टू दिस लॉ हे दोन एरिया इक्वल असतात. म्हणजेच द लाईन जॉइनिंग द प्लॅनेट अँड द सन बिटवीन द टू पॉइंट्स ऑर इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम. तर ह्या इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम साठी प्लॅनेटच्या ज्या दोन पोर्शन आहेत तिथून सन पर्यंत जर आपण कनेक्ट केलं तर यामध्ये जेवढा एरिया कव्हर होतोय, स्वीप होतोय, स्वीप म्हणजे कव्हर होण्याचा अर्थ घ्यायचा आहे, आणि इथं जो एरिया कव्हर होतोय किंवा स्वीप होतोय हे दोन्ही एरिया काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. कारण या दोन्ही ठिकाणी जे डिस्टन्स कव्हर झालेलं आहे प्लॅनेटनं केलेलं, सूर्याभोवतीचं जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ते दोन्ही पण काय आहे, इक्वल आहे. सो अगेन AB and CD आर द डिस्टन्सेस कवर्ड बाय द प्लॅनेट इन इक्वल टाइम. AB आणि CD हे काय झाले, प्लॅनेटने सूर्याभोवती कव्हर केलेले डिस्टन्स आहेत की जे इक्वल टाइम मध्ये तो कव्हर करतोय. ओके, दॅट इज आफ्टर इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम द पोझिशन ऑफ प्लॅनेट स्टार्टिंग फ्रॉम A to C इज शोन बाय B to D रिस्पेक्टिव्हली. तर प्लॅनेटची A to B आणि म्हणजेच इक्वल टाइम इंटरवल मध्ये प्लॅनेट A to B आणि C to D एवढं डिस्टन्स कव्हर करतोय. ओके, सो द स्ट्रेट लाइन्स AS and CS, the straight line AS and CS sweep equal area in equal interval of time. म्हणजे A to S इथून आपण इथपर्यंत आलो की हा जो एरिया कव्हर झाला हा एरिया, आणि C to CS ही जी लाईन आहे ही इथून इथपर्यंत घ्या. तर यामध्ये जो एरिया कव्हर झालेला आहे हे दोन्ही एरियाज काय आहेत, दे आर इक्वल. सो इन अदर वर्ड्स the line joining the planet and the sun sweeps equal areas in equal intervals of time. हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे आणि हा आहे तुमचा केपलर्स सेकंड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. ओके, आता बऱ्याच जणांना प्रश्न असा पडला असेल की काय म्हटलंय बघा इथं, द स्ट्रेट लाइन्स AS and CS स्वीप्स इक्वल एरिया अँड इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आता हे स्वीप म्हणजे काय, कव्हर कसं करतो का, आपण लाईन कन्सिडर करू AS. तर ही लाईन AS आहे, ही इथून सुरू होते, इथून ही आता बघा इथून B पर्यंत आली, हिनं किती एरिया कव्हर केला, हा जो एरिया आहे. तसाच आता लाईन CS जी आहे, CS इथून सुरू होते आणि ती एरिया बघा कसा कव्हर करते, अप टू D. म्हणजे हे काय झाला, यांनी कव्हर केलेला एरिया.
सो परत एकदा पहा, CS ही जी लाईन आहे ही C पासून सुरू होते आणि D ला एंड होते. म्हणजे इथून इथपर्यंत येताना जो एरिया कव्हर झालाय आणि ह्या लाईनसाठी AS पुन्हा एकदा पहा, लाईन AS इथून सुरू होते. हा जो पाथ आहे प्लॅनेटचा तो आपण लक्षात घेऊ शकतो आणि B ला एंड होते. मग इथून इथपर्यंत येण्यासाठी हा जो एरिया स्वीप झाला किंवा कव्हर झाला हा एरिया आणि CS लाईनसाठी इथून इथपर्यंत येण्यासाठी इथं जो मध्ये एरिया कव्हर होतोय हे एरियाज काय इक्वल आहेत, कारण A टू B आणि C टू D जाण्यासाठी जो टाइम आहे तो पण काय आहे इक्वल आहे. सो दॅट इज अबाउट केपलर्स सेकंड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. Now let us move to the next part, that is Kepler's third law. Kepler's third law of planetary motion. हा लॉ काय सांगतो पहा, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन. इट्स म्हणजे इथं प्लॅनेटचा अर्थ घ्यायचा आहे, प्लॅनेट असा अर्थ घ्यायचा आहे. द स्क्वेअर ऑफ प्लॅनेट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. आता पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे काय, तर सूर्याभोवती फिरण्यासाठी जो कालावधी लागतो एखाद्या प्लॅनेटला त्याला म्हणायचं पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. सो इट इज द टाइम टेकन बाय प्लॅनेट टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन अराउंड द सन. हा जो टाइम आहे याचा स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. हा कशाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आहे, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. हा त्या प्लॅनेटचा सूर्यापासून जे मीन डिस्टन्स, मीन किंवा ॲव्हरेज डिस्टन्स जे आहे त्याच्या क्यूब बरोबर तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू असतो. ओके, नाउ व्हॉट इट इज. सो अगेन वी कॅन कन्सिडर दिस डायग्राम. सो केपलर्स थर्ड लॉ states that the square of planet's period of revolution around the sun is directly proportional to the cube of mean distance of planet from the sun. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्या की हा जो प्लॅनेट आहे, so planet is shown here by this blue sphere and sun is shown by this red sphere. So period of revolution of the planet, okay, let us consider T is the period of revolution of the planet around the sun. Okay, so T is the time, means period of revolution is considered here, is directly proportional square of the distance. Square लक्षात घ्यायचा आहे. So let us consider square of this distance. Just a minute. So square of period of revolution of planet around the sun. So T is the period of revolution of planet around the sun, त्याचा स्क्वेअर T स्क्वेअर घेतलाय. ओके, is directly proportional to what, the mean distance of planet from the sun. आता mean distance का घेतलं हे पण जरा आपल्याला पाहणं गरजेचं ठरतं. आता याचं कारण पहा, प्लॅनेट हा जो आहे हा सूर्याभोवती इलिप्टिकल पाथ मध्ये फिरतोय. सो याचं जे डिस्टन्स आहे सूर्यापासून हे कन्सिडर करण्यासाठी आपण मीन डिस्टन्स घेतो. आता मीन डिस्टन्स म्हणजे पहा, सॉरी मी जरा कलर चेंज करतो याचा, इथून प्लॅनेट इथपर्यंत होता हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स स्ट्रेट लाईन घेऊ आपण, हे डिस्टन्स, देन इथून इथपर्यंतचं डिस्टन्स, देन इथून इथपर्यंतचं जे डिस्टन्स आहे हे सगळे डिस्टन्सेस घ्यायचे आणि याची मीन घ्यायची, म्हणून याला मीन डिस्टन्स असं म्हटले. कारण पहा प्लॅनेट हे सूर्याभोवती इलिप्टिकल पाथ मध्ये फिरतात. ओके, त्यामुळे त्याची जी डिस्टन्स आहे सूर्यापासूनची ही बदलत राहते. या ठिकाणी हा प्लॅनेट खूप शेजारी आहे, पण जसं पुढे जाईल तसं सूर्यापासूनचं ह्या प्लॅनेटचं अंतर काय होत आहे, वाढत जाते. पहा सपोज हा प्लॅनेट इथं आहे, सो इथून असा 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 प्लॅनेट जर आपण पाहिला, पहा सूर्यापासून लांब लांब जातोय. ओके, आणि या ठिकाणी खूप लांब गेलाय, इथं सगळ्यात जास्त अंतर आहे सूर्यापासूनचं प्लॅनेटचं, आणि पुन्हा हा रिव्हॉल्व्ह होत सूर्याभोवती पुन्हा पुन्हा काय होतोय सूर्याच्या शेजारी येतोय, आणि इथं आल्यानंतर हे अंतर खूप कमी आहे.
सो हे जे डिस्टन्स आहे सूर्यापासूनचं प्लॅनेट पर्यंतचं हे प्रत्येक वेळी सेम राहत नाही, कारण हा सर्कल नाही, इलिप्टिकल पाथ आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आणि म्हणून इथं जे डिस्टन्स आहे प्लॅनेटचं सूर्यापासूनचं हे ॲव्हरेज किंवा मीन डिस्टन्स कन्सिडर केलं जातं आणि त्याच्यासाठी सिम्बॉल घेतलाय स्मॉल आर. ओके, दॅट इज वाय दे हॅव टेकन सिम्बॉल स्मॉल आर आणि याचा क्यूब लक्षात घ्यायचा आहे. सो लॉ काय सांगतो, द स्क्वेअर ऑफ द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट अराउंड द सन म्हणजे टी आणि त्याचा स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हॉट, इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. आर हे काय झालं, सूर्यापासूनचं प्लॅनेटचं मीन डिस्टन्स सरासरी अंतर आपण घेतलंय आणि याचा क्यूब केलाय. सो हे दोन्ही काय आहेत, डायरेक्टली प्रपोर्शनल टू आहेत आणि अकॉर्डिंग टू द रूल्स ऑफ मॅथमॅटिक्स आपल्याला माहिती असावंच. ओके, तर मॅथमॅटिक्सच्या रूलनुसार आपण काय केलं मग, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द आर क्यूब. मी जरा हे मोठं करतो. सो t square is directly proportional to r cube according to the law. So we know t square is directly proportional to sin पाहिजे. a आलंय पुस्तकामध्ये, प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. मग आपल्याला माहिती आहे की आपण हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू साइन घालण्यासाठी काय करतो, कॉन्स्टंट घेतो. सो मी जरा हे वेगळ्या पद्धतीने सांगतो. t square is directly proportional to the r cube. So what we will do, आपण इथं कॉन्स्टंट घेतो. हा प्रपोर्शनल टू साइन रिमूव्ह करण्यासाठी आपण इथं काय करतो, कॉन्स्टंट घेतो. तो कॉन्स्टंट आपण इथं घेतलाय के. ओके, इनटू आर क्यूब. सो के इज इक्वल टू, हा आर क्यूब मी इकडच्या बाजूला लेफ्ट हँड साइडला घेतोय. सो के इज इक्वल टू, के और कॉन्स्टंट इज इक्वल टू टी स्क्वेअर डिवाइड बाय आर क्यूब. सो हे आहे तुमचं फायनल इक्वेशन. सो दिस रेशो ऑफ स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट टू द क्यूब ऑफ ॲव्हरेज और मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन इज ऑलवेज कॉन्स्टंट. हे असंही म्हणू शकतो आपण, हा लॉ असाही स्टेट केला जाऊ शकतो अकॉर्डिंग टू धिस इक्वेशन, ह्या इक्वेशन नुसार. सो मी पहिल्यापासून येतोय. सो अकॉर्डिंग टू धिस लॉ, the square of period of revolution of planet from the sun or around the sun is directly proportional to the cube of mean distance of planet from the sun. So इथं t हा काय आहे, period of revolution of planet around the sun. r ही काय आहे, it is the mean distance of planet from the sun. So t square is directly proportional to r cube. मग आपण हा प्रोपोर्शनॅलिटी साइन घालण्यासाठी काय केला, इथं कॉन्स्टंट घेतला अकॉर्डिंग टू द रूल्स ऑफ मॅथमॅटिक्स आणि मग सो टी स्क्वेअर इज इक्वल टू के इंटू आर क्यूब. सो के इज इक्वल टू टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. आणि हा लॉ असाही म्हणू शकतो आपण की प्लॅनेटचा जो टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आहे त्याचा स्क्वेअर आणि त्याचं मीन डिस्टन्स सूर्यापासूनचा याचा क्यूब, हा जो रेशो आहे हा नेहमी कॉन्स्टंट असतो. दिस इज व्हॉट वी कॉल Kepler's third law of planetary motion. So, after discussion on these three laws, let us move forward. So, Kepler obtained these laws simply from the study of the position of planets obtained by regular observations. आता हे स्टेटमेंट खूप महत्त्वाचं आहे. पहा, हे जे लॉ मांडलेले आहेत केपलरने, हे फक्त त्यानं काय केलं की डेली त्यानं प्लॅनेटची जी पोझिशन आहे स्पेसमध्ये, आकाशामध्ये जी प्लॅनेटची पोझिशन आहे ही डेली ऑब्झर्व केली, रेग्युलरली ऑब्झर्व केली आणि त्याचा स्टडी करून तो जो डाटा आहे त्यावरून त्याने हे 3 लॉज मांडलेले आहेत. म्हणजे बघा, टेलिस्कोप नसताना पण फक्त ऑब्झर्वेशनवरून, प्लॅनेटच्या पोझिशनच्या ऑब्झर्वेशनवरून हे त्याने लॉ मांडलेले आहेत. ही हॅड नो एक्सप्लेनेशन ॲज टू व्हाय प्लॅनेट्स ओबे दीज लॉज. ठीक आहे, हे लॉज 3 लॉज आपल्याला मांडलेले दिसत आहेत, पण हे जे लॉज आहेत याचं एक्सप्लेनेशन मात्र केपलर देऊ शकलेलं नाही की प्लॅनेट या पद्धतीने हे लॉज फॉलो करतात ज्यावेळी ते सूर्याभोवती फिरतात. व्हेनेवर दे रिव्हॉल्व अराउंड द सन दे फॉलो these 3 laws.
and we will see below how the laws helped Newton in the formulation of his theory of gravitation. आणि हा जो लॉ आहे याचाच यूज करून किंवा ह्याच्यावरती बेस्ड केपलरने काय केलं की आपले जे थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे त्याचा बेस आणि हे केपलरचे लॉ यामध्ये काय संबंध आहे ते आपण पुढे पाहणार आहोत. सो अप टू हिअर वी हॅव डिस्कस्ड अबाउट द केपलर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. आणि आता आपण पुढे जातोय, आणखी एक लॉ आपल्याला बघायचा आहे, तो आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. पण त्या अगोदर एक क्वेश्चन इथं विचारलेला आहे. काय विचारलंय पहा, इफ द एरिया ESF in the previous figure is equal to the area ASB, what will you infer about EF? सो आपण डायग्रामकडे जाऊया पुन्हा एकदा, जे आपण डायग्राम पाहणार होतो. सो क्वेश्चन काय विचारलेला आहे, इफ द एरिया ESF इज इक्वल टू द एरिया ASB. सो एरिया ESF हा जो एरिया आहे इथून असा हा जो टोटल एरिया आहे, हा एरिया आणि दुसरा एरिया आणखी एक दिलाय ASB मीन्स धिस एरिया. हे जर दोन एरिया इक्वल असतील तर प्रश्न असा विचारलाय की व्हॉट विल यू इन्फर अबाउट EF. तर EF हे जे आहे ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता, व्हॉट डू यू टेल, और याचा संदर्भ काय. सो आपण मगाशी पाहिलं की प्लॅनेट जे आहेत ते इक्वल टाइम इंटरवलमध्ये इक्वल एरिया स्वीप करतात किंवा स्वेप्ट करतात किंवा कव्हर करतात. सो हे दोन एरिया जर इक्वल असतील, सपोज एरिया कुठला आहे ESF, सो एरिया ESF इज इक्वल टू एरिया ASB. सो हे दोन एरिया जर इक्वल स्वीप होत असतील तर याचा अर्थ A टू B हे जे टाइम आहे आणि E टू F हे जे टाइम आहे प्लॅनेटला लागणारं, म्हणजे प्लॅनेटला A टू B या ठिकाणी जाण्यासाठी लागणारं टाइम आणि E टू F या ठिकाणी जाण्यासाठी लागणारे दोन्ही टाइम असतील काय असतील, दे मस्ट बी इक्वल. सो धिस टाइम मस्ट बी इक्वल टू द धिस टाइम. सो प्लॅनेट टेक्स इक्वल टाइम टू मूव्ह फ्रॉम E टू F. हे आपल्याला यावरून समजून घ्यायचं आहे. नाउ लेट अस मूव्ह फॉरवर्ड. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन याच्या संदर्भात तुम्ही प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये पण स्टडी केलेला असालच. सो ऑल अबव कन्सिडरेशन्स इन्क्लुडिंग केपलर्स लॉ लेड न्यूटन टू फॉर्म्युलेट हिज थेअरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी. सो केपलरने जे कन्सिडरेशन केले किंवा जे मत मांडलं, ऑल अबाउ कन्सिडरेशन म्हणजे वरती दिलेले लॉज किंवा केपलरचे जे लॉज आहेत हे कन्सिडर केले असता न्यूटन फॉर्म्युलेट हिज थेअरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी. तर याच्यावरून न्यूटनने आपली जी युनिव्हर्सल थेअरी ऑफ ग्रॅव्हिटी आहे ही फॉर्म्युलेट केलेली आहे, मांडली आहे. सो व्हॉट इज द स्टेटमेंट फॉर दिस, और व्हॉट डज दिस लॉ स्टेट्स that, or what is the theory of universal gravity? So according to this theory, every object in the universe attract every other object. तर हा लॉ काय सांगतो, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स आपण पूर्ण विश्वाचा विचार करतोय. सो या युनिवर्समध्ये प्रत्येक ऑब्जेक्ट हा दुसऱ्या ऑब्जेक्टला आपल्याकडे अट्रॅक्ट करतो आणि अट्रॅक्ट करत असेल तर त्याच्या मागे नक्कीच काही ना काही तर फोर्स असणार आहे. सो एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. ओके, अँड धिस फोर्स, ह्या फोर्सचं नेचर आपल्याला या लॉवरून लक्षात घ्यायचं आहे. सो थोडक्यात काय की ह्या युनिवर्समध्ये, इन धिस युनिवर्स एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. मग ही जी फोर्स आहे ही नेमकी कशावरती डिपेंड आहे, त्याचं नेचर काय, तर हे मांडण्याचा प्रयत्न न्यूटनने केलेला आहे. सो ही put forth a law which tells us what is the nature of this force, or this force depends on which parameter. So law काय सांगतो, this force is directly proportional to the product of masses of two objects. तर हा लॉ काय सांगतो, ही जी फोर्स आहे दोन प्लॅनेट मधली जी अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे ही कोणाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आहे, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट्स. ते जे दोन ऑब्जेक्ट आहेत की जे एकमेकाला अट्रॅक्ट करत आहेत त्याच्या मासेसच्या प्रोडक्टशी ही फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू असते.
and it is inversely proportional to the square of the distance between them. आणि ही फोर्स आणखी एका पॅरामीटरवरती डिपेंड आहे. इट डिपेंड्स ऑन द ऑर इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. तर ही फोर्स त्या दोन प्लॅनेटचं जे डिस्टन्स आहे त्याच्या स्क्वेअरशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू असते. ओके, सो लेट अस कन्सिडर धिस लॉ. सो आपण आता हा लॉ कन्सिडर करूया. सो अकॉर्डिंग टू धिस लॉ, सपोज आपल्याकडे हे दोन प्लॅनेट्स आहेत. सपोज वी हॅव टू प्लॅनेट्स. आपण याला नावं देऊ आपल्या सोयीसाठी. सपोज धिस वन इज प्लॅनेट ए अँड धिस वन इज प्लॅनेट बी. ओके, आता ह्या दोन प्लॅनेटचं जे डिस्टन्स आहे, दोन प्लॅनेटच्या सेंटरमधलं जे डिस्टन्स आहे ते डी घेतलं. सो डी इज द डिस्टन्स बिटवीन टू प्लॅनेट्स. ए प्लॅनेटचं मास आहे m1 आणि बी जो प्लॅनेट आहे त्याचं मास आहे m2. ओके, सो ॲज पर द लॉ आपण सगळे जे इम्पॉर्टंट पॅरामीटर्स आहेत ते घेतलेले आहेत. m1 इज द मास ऑफ प्लॅनेट ए, m2 इज द मास ऑफ प्लॅनेट बी अँड डी इज द डिस्टन्स बिटवीन देम. सो हा लॉ काय सांगतो? देर इज द अट्रॅक्शन बिटवीन दिस टू ऑब्जेक्ट्स इन द युनिवर्स. हे दोन ऑब्जेक्ट कुठेही असून देत युनिवर्समध्ये, त्यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. आणि ही जी फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, सो धिस फोर्स ऑफ अट्रॅक्शन, अकॉर्डिंग टू धिस लॉ, धिस फोर्स of attraction is directly proportional to the product of masses of the two planets. सो पहिला प्लॅनेट आहे त्याचं मास m1 आहे, दुसरा प्लॅनेट आहे त्याचं मास m2 आहे. तर ही जी फोर्स आहे ही ह्या दोन प्लॅनेटच्या मासच्या प्रोडक्टशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सो हा पार्ट झाला या लॉ मधला. सेकंड पार्ट काय सांगतो? धिस फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू the square of the distance between the two planets. So distance काय घेतलंय आपण? Sorry. So distance we have taken d. So this force is inversely proportional to the square of the distance between the two planets. Okay. So आपण हे दोन इक्वेशन लक्षात घेऊ. So this will be our equation number 1. This is our equation number 2. आणि आता हे दोन इक्वेशन आपण कंबाईन करणार आहोत. So F is directly proportional to m1 into m2 divided by d square. So हा झाला overall Newton's law of gravitation. So this law tells us that the force of attraction between any two objects in the universe is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of the distance between the two planets. ओके, सो आता आपण ॲज युजल काय करतो की हे प्रपोर्शनल टू साइन घालवायचं आहे आपल्याला. फॉर दॅट पर्पज व्हॉट वी विल डू, वी विल टेक अ कॉन्स्टंट. सो एफ इज इक्वल टू, इथं कॉन्स्टंट घेतला जातो कॅपिटल जी, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्स्टंट. सो जी इज द constant of proportionality and it's called as universal gravitational constant. हा जो जी आहे हा अतिशय महत्त्वाचा कॉन्स्टंट आहे की ज्याला आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असं म्हणतोय. ओके,